हे शिकवलं का की का तुम्हाला लेडीजला काही कळत नाही रिस्पेक्ट द्यायचं? जिंकलं माहितीये ना सगळ्यांना जिंकलं म्हणून. मी कशाला जाऊ बोलायला? त्यांना या म्हणा बोलायला. शिवसेनेच शिकवलं का लेडीजला असं बोलायचं म्हणून? नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या चिरंजीवांचा विजय झालेला आहे. आपल्यासोबत स्वतः सुहास कल्याणकर विजय झालाय, काय सांगाल? हा विजय म्हणजे माझा नाही, हा विजय पूर्ण तरोड्याचा आहे. पूर्ण तरोड्याच्या जनतेचा मी पूर्ण तरोड्याच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो की त्यांना कल्याणकर परिवारावर विश्वास ठेवला, आतापर्यंत ठेवत आले, माझ्यावर बी ठेवला. येणाऱ्या काळात पण ठुसील आणि येणाऱ्या काळात मी माझ्या जनतेचा जे विश्वास दिल्याचे आश्वासन दिले ती 100% पूर्ण करील. यांच्या सेवेत 24 घंटे राहील. आणि जे विरोधक म्हणत होते, विरोधकाला एकच सांगायचे, तुमचं जेवढं मतदान आहे तेवढी आमची लीड आहे. जनतेनं विश्वास दाखवलाय, पहिलं काम कोणतं हाती घेणार आता? जनतेनं विश्वास दाखवला. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे इथं स्वच्छता आणि सुरक्षेचं काम आहे. आणि ही दोन गोष्टी येणाऱ्या महापालिकेत मी स्वतः सांगतो, तुम्ही माझ्या आवाजात धडकणार आहेत येणाऱ्या काळात. येणाऱ्या काळात सगळ्यात पहिले स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न येणाऱ्या महापालिकेत जेव्हा मी जाईल तो सगळ्यात पहिला प्रश्न मी तोच बनेल. आणि येणाऱ्या महापालिकेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो पूर्ण नागरिकांना मी मनापासून धन्यवाद म्हणतो. त्याच्या पुढे कितीची लीड आहे तुम्हाला आणि शेवटपर्यंत तुमचा निसरता विजय झाला असं चर्चा होती? 25ची लीड आहे. 2500 फक्त लीड काटली द्यायची. बरं ऐका ना, सुरुवातीपासून 3000 बरं. जे म्हणत होते की बालाजी कल्याणकर यांच्या चिरंजीवाला जर 200 मतं पडली तरी मी राजकारण सोडून देतो, सांगा राजकारण सोडून देतो. ऐका ना, ऐका ना, विरोधकाचं काम असते टीका करणं. आम्ही आमच्या जनतेचा विश्वास जगलेला आहे, पाळलेला आहे. आणि जनतेनं आमच्या कल्याणकर परिवारावर विश्वास दाखवलेला आहे, आमदार साहेबांवर विश्वास दाखवला आहे, येणाऱ्या काळात बी दाखवल. आणि या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या 24 घंटे मी तुम्हाला पहिलेही म्हणलो होतं, आताही म्हणते, विरोधकाचं काम असते टीका करणं, आपलं काम असते जनतेचं प्रेम जगणं. नांदेड उत्तर मध्ये शिवसेनेला मोजका नांदेडमध्ये शिवसेनेला साहेब म्हणत होते की महापौर शिवसेनेचा होईल पण जागा कमी मिळेल. जी जनतेच्या मनात आहे ती जनतेनं मतदाना थ्रू दाखवलेलं आहे. आता त्या गोष्टीला झालेल्या गोष्टीला आम्ही काही बोलू शकत नाही. पराभव मान्य करणार. पराभव झालेला आहे आमचा, म्हणजे पराभव झालेला नाही. आम्ही एकटे लढले, साहेब एकटे लढले. अख्खी पुरी ताकद साहेबाच्या विरोधात होती. साहेबांना 40च्या 40 उमेदवार थांबवले. 40च्या 40 उमेदवार असे काय जास्त मताने पडले नाही. कोणी 10-100 मताने पडले. आता येणाऱ्या काळात आमचे जे 40 उमेदवार हर एका वार्डात 40 उमेदवार तयार झालेले आहेत. हीच आमची सगळ्यात मोठी जीत आहे. आता एका काळी इथं शिवसेनेला एकही उमेदवार भेटत नव्हता. आताच्या काळात 4
सुहास भाऊ तुम आगे बढ़ो. चार निवडून आणले, 40 उमेदवार भेटलेले आहेत आणि यांना काय 100% शिवसेना या शहरात हळूहळू वाढत आहे. यांना काय 100% वाढत. काही लोक म्हणत होते की तुमच्या काकाचं आणि त्यांचं ठरलेलं आहे तुमचा गेम करायचा म्हणून. त्याचं काम असते म्हणणं. लोकांना मला प्रेम दाखवलं आहे. मी लोकांना मला प्रेम दाखवलेलं आहे. काहीच लोकांचं काम असते टीका करणं. जनतेनं मला मतदानातून प्रेम दिलेलं आहे आणि जे प्रेम दिलेलं आहे त्याला मी दगा जाऊ देणार नाही. या पूर्ण तरोडा खुद या जनतेच्या पुढं, पूर्ण 27,000 जनतेच्या पुढं मी नतमस्तक होतो आणि येणारा काय तुमचा कोणाला दगा फटका मिळणार नाही. ही सुहास कल्याणकर माझ्या तुमच्या 24 तास सेवेत आहे. शेवटचा प्रश्न साहेब 2दा नगरसेवक झाले होते, आमदार झाले, आता तुम्हाला देखील 2दा नगरसेवक आमदार होणार का तुम्ही? आता जनता साथ देईल, आतापर्यंत दिलेली आहे. येणाऱ्या भविष्यात नेतृत्व सुभाष भाऊ तुम आगे बढ़ो. कसं असते, जनतेचा प्रेम कमवा लागते तर जनता साथ देते. तरोडा खुर्दमधून 200च्या वर जर लीड भेटली नाही तर मिशी काढणार होते. त्याला पहिले मिशी काढायला हवा तुम्ही. मिशी काढायला हवा पहिले. कोणीतरी म्हणले होते ना, तुमच्या माध्यमातून म्हणले होते मिशी काढणार होते म्हणून. नाही ते सांगा तुम्ही तुमच्या चॅनलवरूनच, तुमच्या चॅनलला चालते. मला बाईट दाखवा, मी पत्रकारिता सोडून देतो. असं कोणी मिशी काढतो कोणी म्हणलं असं. हो आहे, तुमची बाईट आहे. बाईट आता माझ्या मोबाईल मध्ये नाही आहे. राजकारण सोडतो म्हणले आणि मिशी काढतो म्हणले. राजा का बेटा राजा नहीं बनेगा म्हणणारे होते ना, ते राजा का बेटा राजा ही बनेगा. काय झालं? ऐकायला लागले मी किती वेळ बसले, घाणेरडी भाषा वापरायला लागले. हे शिकवलं का तुमच्या आमदारांनी? कोण आहे ते तिकडे? कशाला शिव्या द्यायला लागले? मग किती वेळ बसले, ऐकायला लागले मी. ढकलायला लागले, शिव्या द्यायला लागले. हे शिकवलं का तुम्हाला तुमच्या आमदारांनी? किती वेळचे ढकलायला लागले तरी काय काय घाणवेळ बोलायला लागलेत. हे शिकवलं का की काय तुम्हाला लेडीजला काही कळत नाही रिस्पेक्ट द्यायचं? जिंकलं माहितीये ना सगळ्यांना, जिंकलं म्हणून. मी कशाला जाऊ बोलायला? त्यांना का म्हणा बोलायला? शिवसेनेत हेच शिकवलं का लेडीजला असं बोलायचं म्हणून?